तर चला गोबीची भाजी बघा, पांढरी शुभ्र अशी गोबी मस्त सकाळी सकाळी पाण्यात टाकून घेतली व्यवस्थित अशी, खूप छान भेटली. त्यासाठी लागणारं साहित्य. तर चला फोडणीला कढई ठेवलेली आहे. आपलं फोडणीचं जिरे मोहऱ्या, अशी डाळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची हरभऱ्याची डाळ आणि आपला लसूण थोडंसं घालायचं ह्या भाजीला, कारण ह्याला कुठला मसाला वगैरे काही नाही. ही आहे आपली साधी आणि झटपट होणारी फुलगोबीची भाजी. कुठलाच मसाला नाही, हिरव्या मिरच्याची एक नंबरमध्ये होती. करून बघा, चवीला छान लागते ताईनं आणि झटपट. आपलं कुठला आता आमच्या लसण सुद्धा नाही घातला तरी चालतंय. मी घातला आहे, पण तुम्ही नाही घातला तरी चालेल लसण बी. तर बघा झाली आपली भाजी तयार, मस्त अशी सुकी सुकी छान लागते. ताईनं नक्की चेक करून बघा. कुठला मसाला नाही, काही नाही, काही सुद्धा नाही आहे. हे पहा, काढून घेते. ह्याच्यातच मला आज करायचे आता पोहे नाश्त्याला. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका उमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळी केली गोबीची भाजी, आता एवढीच मेथी काढली आहे कालच्या भाजीपाड्याची. वरण लावले. आता दिदी घरी आहे, शनिवार असते तिला, तर म्हणलं तिचं आता थोडं वरण भात वगैरे गरम गरम घरी असल्यासच खायला भेटतंय ना. त्याच्यामुळं मग आता थोडी मेथी होती, म्हणलं मेथी अगोदर थोडीशी मेथीचं वरण करावं. एक टोमॅटो मस्त असा भरपूर लसण घालायचा ताईनं, खूप छान होतं या. मी पहिले त्याच्यात टाकत होते शिजायला मेथी बरं का, पण ते काय व्हायचं, त्याच्यात मेथी शिजली का त्याचा कलरच चेंज होऊ लागला. तर म्हणलं आता त्याच्यात नाही टाकायची, अशी फोडणीला टाकायची, हिरवीगार दिसते आणि वरण पण छान दिसतंय आणि चवीला पण छान लागते. म्हणून आता विचार केला की मग अशी म्हणलं ही अशीच मेथी निसून घेते. आता एक टोमॅटो टाकते. टोमॅटो बी घेऊन आले. हो का, टोमॅटो टाकणारे, मस्त असा लसण, भरपूर कढीपत्ता. आणि हो का, तिला पोहे ठेवले सकाळी केलेले, पोहे तसेच ठेवले, तर पोहेच खाल्ले नाहीत. बघा काय करायचं, मला म्हणते तू खाय. मी म्हणते तुझे मी खाऊ, तूच खा. आता त्याच्यावर हसून हसून इकडं आहे, हसून हसून इकडं आले बघा ताईनं. म्हणलं भूक लागली, मला म्हणते खाई की पोहे. मी म्हणलं तुझे मी का खाऊ, तुझे तूच खाय. तेवढेच अजून तेवढेच होते बघा, तेवढे खाल्लेत, तेवढे ठेवलेत. आणि मी खाता खाता एक तसे सुट्टी असल्यामुळे उशिरा उठते. तर उशिरा उठल्यामुळं मला भाजी दाखवते की मेथीची. हे पहा, उशिरा उठल्यामुळं एकतर कळत नाही किती ठेवावं किंवा किती काय करावं. त्याच्यामुळं ताईंना मग आता म्हणलं राहू जा. आता जेवताना थोडंसं वरण त्याच्यात टाकून, मला आवडते तर मी वरण टाकून खाते त्याच्यामध्ये. आता वाटोळं कसं करावं, लेकरांनी केलं तर आपल्याला नाही ना करता येत. तर चला ताईंनो, बस झाल्या गप्पा. आता गप्पा खूप झाल्या, त्या असतात. आता करून घेते मस्त असं वरण, गरम गरम भात लावते दोघींना. आणि ह्या काड्या ज्या आहेत ना आता मेथीच्या, मिसून काढल्या, तर ह्या आपण संध्याकाळी खिचडीत टाकणार आहे. आता अशात ठेवून देते ह्या डब्यामध्ये किंवा असं वाटीमध्ये. खिचडीला टाकणार आहे, खूप छान लागतात. नाही करायचं वेस्ट, कारण किती 20 रुपयाला जुडी दिली आहे. पाव किलोची बी जुडी नव्हती इथे. एकतर पाव किलोवर नसतं, एकतर जुडीवर असते. या 30च्या 2 म्हणलं तरी पण नाही दिल्या. म्हणलं जाऊ द्या, आता पालेभाज्या तर पाहिजेतच ना. तर त्याच्यामुळे मग म्हणलं असू जा, 20ला तर 20ला. टोमॅटो कापून घेते. बाकी भेटलं स्वस्त सगळं. टोमॅटो भेटले बघा 20 रुपये किलो. बाकी मग पालेभाज्या, पालक रात्री जसं की तुम्हाला दाखवलं पालक केलेला, खूप छान झालता. पालक डाळ घालून करायचा, हटून पण छान होतंय. पण मला टाईमच नव्हता तेवढा हटून करायला, म्हणून मग म्हणलं आता असाच करते, हटत नाही, साधाच केला. मग डाळ टाकून हटून करायला कुकरमध्ये लावून व्यवस्थित त्याला बेसन पीठ घालायचं, मस्त हिरव्या मिरच्या कुटून घालायच्या, भरपूर लसण घालायचं खूप. ते पण ठेवल्या 2 जुड्या, अजून 4 आणल्या होत्या. तर ते एक दिवस तसा पण करणार आहे. मला आवडतंय तसा, ह्यांना कुणालाच आवडत नाही. काय करणार, आम्हाला सोबत म्हणलं तर पिल्लू आहे, आणि पिल्लू असते आंटीकडं. मग करावं, सकाळी टाईम नसते, सकाळी डब्याला कोणी नेत नाही. एक ताप आहे का. चला आता वरण देते फोडणी. घेतली कोथिंबीर, सॉरी आपलं मेथी ते. तर चला तेच पोहे काढले आणि त्याच कढईत म्हणलं आता फोडणी देऊन घेते वरण. दुसरं नाही भरवीत म्हणलं, अजून भांडे एवढे पडायलेत ना ताईनं, बघायचं काम नाही बघा. आणि रात्री दूध नव्हतं तापविलं. हे पहा, आता तापवून घेतलंय दूध. असं मस्त साई ते दुधाला छान दूध पण देतात ना ते काका, त्याच्यामुळं. तर रात्री तापवायचं लक्षात नाही, म्हणजे कच्च्या दुधाचा चहा प्यायचा होता ते. तर ते आणि पुन्हा काय झालं, म्हणलं चला जाऊ द्या आता करता येईल असंच. मग
की दूध पण सकाळी मग गॅस पुसल्याशिवाय वगैरे दूध तापवत नाही ताईंनो मी. आणि सकाळी सकाळी थोडी गडबड झाली त्याच्यामुळे म्हणलं आता राहू जा. मग आता आपल्याला हे टाईम आज तर आता घेते तापवून म्हणलं. हे पहा चला जिरे मोहऱ्या मस्त अशा घालून घेते. एक नंबर मध्ये होते बघा वरण ताईनो. तर तेल तापलं. जिरे मोहऱ्या कुठून नाही असा घ्यायचा भरपूर असा लसण आणि आपल्या ह्या मेथ्या टाकायला अजिबात विसरायचं नाही. एक नंबर मध्ये होतंय वरण मेथ्याचं. कसंही करा. भरपूर असा आपला कढीपत्ता टाकायला पण विसरायचं नाही. तुमच्याकडे आहे नाही मला माहित नाही ताईनो. मी तर भरपूर कढीपत्ता घालते बघा. दोशामध्ये पण मी घालते कढीपत्ता. दाखवतं परवाच्या दिवशी एक जणाने एक कढीपत्ता काढला नाही, सगळ्यांनी खाऊन टाकला. खाण्यात पण आला त्यांच्या. त्याच्यामुळे मग म्हणलं आता चला छान वाफू द्यायचा आता ह्याला मिरचीला आणि टोमॅटोला. नाही बी म्हणलं तर एक 7 ते 8 मिनिट लागतील बघा ह्याला झाकून. आणि वरण पण छान शिजलं होतं आपलं. हे पहा मस्त असं. आता म्हणलं संध्याकाळी जयला बी आवडते खाईल त्यानं बी म्हणून थोडंसं जास्तीच केलं बघा. तर बघा छान वापलं आपलं. टोमॅटो छान वापला, मेथी छान वापली. आणि तिखट मला नॉर्मल घालायचंय बघा. हे असं एवढंच नॉर्मल तिखटाचं वरण करायचंय. हळद घालायची ह्याच्यातच तेलातच. छान लागते. माझी सोपी पद्धत असते. आपलं झटपट करायचं जायचं तिकडं कुठला आता आमच्या. आणि एक नंबरमध्ये होते मेथीचं वरण. नक्कीच करून बघा ताईंनो. आणि ह्याच्यात वरण नाही घालायचं अगोदर थोडंसं पाणी घालायचं. असं करून बघा चव खूप छान लागते ताईंनो. नंतर आपलं वरण घालायचं. हे असं आता थोडंसं कुकर हिसवून. आणि आम्ही सहसा जास्त पातळ खात लूज म्हणजे जास्त असं लूज खात नाहीत बरं का ताईंनो. भातासोबत असंच आवडतं आहे लेकरांना. आता बघा तिनं वरण भातच खाती. चपाती संग बी वरणच खाती. असं केलं की थोडंसं आता कुकरमध्ये पाणी घालून हे पहा असं आता भात लावून घेते. चवीनुसार मीठ. आणि ह्याच्यात काय घालायचं अजून तर हे मीठ. वरणाला चव येण्यासाठी वरणात घालायची थोडीशी साखर. एकदा करून बघा एक नंबर मध्ये होते. चव तर एवढी छान लागते ना ताईनं. मला पण खूप आवडते बघा. चला आता इकडं भात लावून घेते. ह्याचं तर झालं मिटलं ताण. तर चला रात्रीच्या जेवणामध्ये करून घेते बघा पालकाची भाजी. मी मस्त बघा कसा बाहेर गोंधळ लावलाय ना लेकरांनी. ते त्याच्या शाळेतलं सांगताय, ती त्याच्या ऑफिसमधलं सांगते. तर जाऊ द्या आपली मस्त हिरवीगार अशी पालकाची भाजी. मला भाजी करायची त्यासाठी घेतलेला आहे भरपूर असा लसण कढीपत्ता. आणि त्याच्यात घालायची मला हे पहा आपली ह्याची डाळ तुरीची डाळ. एक नंबर मध्ये बघा कसा गोंधळ लावलाय लेकरांनी आहे का. बसले तर ते एकमेकांना सांगते तर विचारते तर ते त्या शाळेतलं सांगता येते तिच्या ऑफिसला सांगते. तेव्हा का बघितला का सांगत राहते त्याच्या शाळेतलं जे तिला आलं की ती विचारते त्यानं सांगते. तर अशी आहे आपली पालकाची भाजी करायची. सकाळची पूजा ताईंनो बघितलीच असेल तुम्ही. कुंचन प्रॉपर तुम्हाला कुंचनमध्ये काय आणि कसं भरते कलशाला पण कसं काय प्रॉपर आज तुम्हाला दाखवलं बघा ताईंनो. तर सकाळपासून पुन्हा नंतर काय व्हिडिओच करणार. आता ही रात्रीचा टाईम आहे. शुक्रवार होता. भाजीपाल्याला जाऊन आले ते मस्त अशी पालकाची. खूप दिवस झाले पालेभाजीच केली नव्हती. जाणंच होत नव्हतं मला बाजारात. बरेच दिवस झाले. इकडे लावून घेतली. आता नॉर्मल अशी पिवळी खिचडी तूप आणि शेंगदाण्याची चटणी फेमस आहे आमच्या इथं. सगळ्यांनाच आवडते. पालक भाजी मस्त अशी हटून वगैरे नाही. आता साधी नॉर्मलच करायची. हटून करायची असल्यास मी काय करते बघा थोडीशी शिजवून घेते. कुकरला 2 शिट्ट्या घ्यायच्या. एक नंबरमध्ये होती. ही आपली डाळ लगेच टाकायची कारण वाफायला वेळ लागते ना डाळीला पण. तर करून बघा ताई ना अशी एकदा भाजी एक नंबरमध्ये होती बघा. तर चला हलवून घेते कारण तुमच्या डाळीला पण वेळ लागते. आता ह्याला नाही मी म्हटलं का 15 मिनटं असंच झाकून ठेवणार आहे बघा मी. मस्त अशी किती छान आहे कलर. हिरवीगार भाजी होती ताजी ताजी. छान वाटली करायला. मेथीची आता मेथीची भाजी कसं आहे निसायला खूप वेळ लागते बघा ताईंनो. पालकाची भाजी मस्त चरचर चिरली धुतली झाकून ठेवते. 2 भाकरी टाकून घेते आता. तर झाली आपली पालकाची भाजी तयार. भाकरी टाकल्या हे पा 2 अशा. या दीदीला अर्धीच खायची. मी 3 चतकोर खाते. ह्यांनी 3 चतकोर खातेत. 2 भाकरी जिकडं तिकडं. पिवळी खिचडी जय भाजी टाकून खिचडी खाते. मस्त अशी भाजी आपली. तर चला
बघा भाजीपाला आणणं सोपं आहे, निवडून ठेवायला 1 तास गेला मला. ह्याला सगळं धुवून व्यवस्थित पाणी नितळू दिलं आणि अशी सगळं ह्या डब्यांमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलं आहे. आता ह्याला खाली जाळी जी आहे ना, तर पाणी हे निचरतं आहे आणि खाली जातं आहे डब्याच्या. भाजी अजिबात खराब होत नाही ताईंनो. त्याच्यामुळे मी धुवून हे चमकुऱ्याचे पानं खाली ह्याच्यात मिरच्या ठेवल्या, कारण हे चमकुऱ्याचे पानं उद्या घ्यायचेत मला, म्हणून ह्याच्यामध्ये ठेवलेत मी. आणि ही भाजी मेथीची राहिली आता निसायची, तर ही आता सकाळी बघते, आता काही सांगत नाही आता. आणि हे पहा आपले फुलं मस्त असे 10 रुपयाची फुलं एवढे सुंदर देतात ना. हे पहा असे ठेवायचे, आता 2 दिवस जाते. हे पहिले काही अजून आहेत माझ्याकडे. हे पहा मस्त असे. आणि हे आणलेत लिंब, हे लिंबाचा डब्बा आहे आपला. मस्त असे ह्याच्यात लिंब डबे घासून घेतले पोरांचे शाळेचे, कारण आता जर घासले तर पाणी नितळते असे पालते मारल्यास, आणि सकाळी जर घासले का त्याला पुसायलाच पुन्हा अजून टाईम जातं आहे. ते आपलाच टाईम वेस्ट आहे, त्याच्यापेक्षा आत्ताच 10 मिनटं शिल्लक दिलेली बरी. तर हे पहा एक लिंबू आता ह्याच्यात जास्त व्हायले, टोपण लागणार नाही, त्याच्यामुळे मी काढलं. खास लिंबाचा डबा आहे, हुडकीनं लागत नाही, पटकन सापडते दरवाजात ठेवला की. असा आहे पहा. जातात आता 8 दिवस पुढच्या शुक्रवारपर्यंत. तर चला असं आहे आपलं. आता हे टोपणं लावून घेते ह्याला डब्यांना व्यवस्थित असे. कारले पण आता कारल्याची भाजी तर कुणीच खात नाही, कारले फक्त मला फ्राय करावं लागतात बघा ताईंनो. तर हे आहे आपला असा भाजीपाला. कॅरेट तुम्हाला माहिती, मी डोसा उत्तप्पामध्ये काय कॅरेट टाकते. एका ह्याचं टोपण तिकडं राहिले गवारच्या शेंगा. आता म्हणलं सकाळी किंवा उद्या परवा बी निसल्या तरी चालतात. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो सांगायला अजिबात विसरायचं नाही. मेथीची भाजी आता निसते पुन्हा, छान आहे, पण कोरडी आहे, वल्ली अजिबात नाही आहे, त्याच्यानं छान राहील आता. तर बघा फुलं वगैरे. तर कसं वाटला मग भाजीपाला आणायला किती लागला? 1 तास. जेवढा आणायला लागला तेवढाच मला निसायला सुद्धा लागला. तरी पण त्यातली त्यात अजून मेथी झाली नाही निसणं, तशीच राहिली. म्हणलं राहू जा, आता खूप कंटाळा आला. आता 9 वाजून गेले. तर जेवण वगैरे झाले, सगळं आवरून घेतलं आहे ताईंनो. हे पहा असं किचन सगळं आवरून घेतले, फ्रीजला ठेवून देते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. नवीन असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.